मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि या संपूर्ण घटनाक्रमात एक काळी स्कॉर्पिओ वापरण्यात आली होती। पोलिसांनी जे आहे ती काळी स्कॉर्पिओ धाराशिव जिल्ह्यातील वासी येथून ताब्यात घेतली होती। आपण बघतोय आता ती गाडी जी आहे ती बीड येथून केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली आहे आणि याच स्कॉर्पिओ गाडीच्या माध्यमातून जे आहे ते पोलिसांनी 2 मोबाईल जप्त केले होते आणि आरोपींनी जे आहे ते या गाडीच्या माध्यमातून पळ काढला होता आणि ही गाडी जी आहे आता केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। MS 23Z9333 असा या गाडीचा नंबर आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आहे ते ही गाडी आरोपींनी सोडून पळ काढला होता, मात्र त्यानंतर ही गाडी ताब्यात घेण्यात आली। फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून या संपूर्ण गाडीची चौकशी करण्यात आली। या गाडीच्या माध्यमातून जे आहे ते पोलिसांना सुरुवातीला 2 मोबाईल मिळाले होते, मात्र या गाडीच्या अधिक तपासातून पुन्हा काय मिळालं, तपास अनुषंगानं काय हाती आलं याबाबतची मात्र कमालीची गुप्तता SITनं पाळलेली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या स्कॉर्पिओ गाडीच्या समोर एक फोर्ड गाडी दिसती, त्यावर जे आहे ते कवर झाकून ठेवले। ती गाडी जी आहे ते आरोपी विष्णू चाटे याची असल्याची माहिती आहे आणि त्या फोर्ड गाडीच्या बाजूला एक स्कॉर्पिओ गाडी आहे। ही गाडी जी आहे ते वाल्मिक कराड जेव्हा 31 डिसेंबरला पुण्यात CIDच्या कार्यालयात शरण आले होते तेव्हा ही गाडी वापरण्यात आली होती। शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर ही गाडी आहे आणि त्या तिन्ही गाड्या ज्या आहेत आता केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावल्याचं आपण चित्र पाहतोय। पहिली जी गाडी आहे ती स्कॉर्पिओ आहे, दुसरी फोर्ड आहे आणि काळ्या रंगाची 2 नंबरची गाडी आहे जी ती आरोपींनी हत्याकांडात वापरली होती आणि ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत केज पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आल्या आहेत, त्या सील करण्यात आल्या आहेत आणि याच गाड्याच्या माध्यमातून SITच्या पथकाने अधिक तपास केला आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।